नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 16व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. भगवद्गीतेतला दुसरा अध्याय म्हणजे सांख्ययोग हा आपण समजून घेत आहोत. आजचा भाग सुरू करण्या अगोदर येणाऱ्या आठवड्यातल्या एका खास दिवसाबद्दल थोडक्यात बोलूया. धनुर्धारी अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी कर्म आणि धर्म विषय दिलेले ज्ञान म्हणजे भगवद्गीता. येत्या एकादशीच्या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते, कारण याच दिवशी कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव या दोघांमध्ये महाभारत हे युद्ध सुरू व्हायच्या आधी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली. गीता जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या इंद्रियांमुळे आपण आजूबाजूच्या गोष्टी अनुभवू शकतो. आपल्या ह्या इंद्रियांमुळे आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडू शकते किंवा कुठल्या तरी गोष्टीचा तिरस्कार देखील वाटू शकतो. जर आपल्या इंद्रियांचा आपल्यावर एवढा ताबा असू शकतो, तर आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे आपल्याला अवघड का आहे? आजच्या भागात या प्रश्नाचं उत्तर शोधूयात. विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति. ह्या श्लोकाच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जी व्यक्ती सर्व भौतिक इच्छांचा त्याग करते आणि लोभ, अहंकार या भावनेपासून मुक्त जीवन जगते, तिला परफेक्ट पीस किंवा परिपूर्ण शांती मिळते. मागच्या एका भागात आपण आपल्या इंद्रियांबद्दल बोललो होतो. आपले इंद्रिये म्हणजे आपले सेन्सेस. आपले 5 इंद्रिये म्हणजे दृष्टी, गंध, श्रवण, चव आणि स्पर्श. आणि ह्यांच्यामुळे आपण जग अनुभवू शकतो. आपल्या इंद्रियांमुळे आपल्याला आजूबाजूच्या सुखदुःखाचा अनुभव घेता येतो आणि ह्याचाच प्रभाव आपल्या जीवनात पडतो. एखादी गोष्ट खूप आवडणे किंवा अजिबात न आवडणे या सगळ्यामागे आपले हे सेन्सेस असतात. एक उदाहरण घेऊया. आपण कपडे खरेदी करताना ते कापड आपल्या शरीराला कसं वाटतंय हे नेहमी बघतो. एखादा कॉटनचा शर्ट किंवा सिल्कचा कुर्ता घेतला की त्वचेला तो मऊ वाटतो. समजा एके दिवशी शॉपिंग करताना तुम्हाला ज्यूट या मटेरियलचा शर्ट सापडला. काहीतरी नवीन म्हणून तुम्ही तो विकत घेतला. फॅशन म्हणून तुम्ही तो घातला. पण थोड्या वेळाने तुम्हाला ते मटेरियल त्वचेला काचतंय असं वाटायला लागेल आणि तुम्ही कदाचित हा ज्यूटचा शर्ट परत कधीच घालणार नाही. तुमचा एक सेन्सरी ऑर्गन, सेन्स ऑफ टच म्हणजे स्पर्शाची जाणीव, यामुळे तुम्हाला कळालं की तुमच्या त्वचेला काय मऊ वाटतं आणि काय काचतं. आणि हे देखील कळालं की तुम्हाला काय आवडेल आणि काय नाही. ही एक छोटीशी गोष्ट झाली, पण आपल्या आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या सेन्सरी एक्सपिरियन्समुळे आपल्या मनात इमोशन्स किंवा वेगवेगळ्या भावना निर्माण करतात. या भावना चांगल्या किंवा वाईट दोन्ही असू शकतात आणि ह्याच भावना पुढे आपल्यात अटॅचमेंट निर्माण करतात. आपले इंद्रिये आपल्यात इच्छा किंवा डिझायर निर्माण करतात. एकदा इच्छा आली की आपण मग ती इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागतो आणि मग काही झालं तरी ही इच्छा पूर्ण झालीच पाहिजे असं देखील आपल्याला वाटतं. यात वाईट काही नाही, पण गोल किंवा ध्येय फक्त महत्वाचा नाही. परिणाम हे बदलू शकतात आणि हेच परिणाम आपल्या नियंत्रणात सुद्धा नसतात. पण आपले प्रयत्न हे आपण नक्कीच कंट्रोल करू शकतो. इच्छांचे किंवा डिझायर्सचे कारण तरी काय आहे? इच्छा निर्माण होतात जेव्हा एखादा वॉइड किंवा शून्यता असते. ही शून्यता किंवा हा वॉइड घालवण्याकरता आपल्या मनात वेगवेगळे विचार येतात आणि कदाचित काही गोष्टी करून तुम्ही ही इच्छा पूर्ण पण कराल.
पण मग असा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो, ही शून्यता, हा वॉइड आता गेला का? हा वॉइड परत तरी येणार नाही ना? पण तसं तर होतच नाही. इच्छा तर काही कमी होत नाही, उलट वाढतच जातात. आणि हा वॉइड, तो तर आहे तसाच राहतो. श्रीकृष्ण अर्जुनाला सल्ला देतात की एक प्रबुद्ध व्यक्ती म्हणजे एक एनलाइटन्ड सोल होण्यासाठी त्याने त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. इच्छांमुळे क्रोध आणि लोभ निर्माण होता कामा नये. आणि हे समजून घेण्यासाठी त्याने आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. भौतिक इच्छा किंवा मटेरियलिस्टिक डिझायर्स, लोभ, अहंकार या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला दुःख देतात, आपली मनःशांती घालवतात. आपली बुद्धी किंवा इंटेलेक्ट आपल्याला या गोष्टी नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. एका महासागराचा विचार करा. अनेक नद्या या महासागरात वाहतात, परंतु यामुळे महासागराच्या विशालतेत बदल होत नाही. म्हणजे महासागर आहे तसाच राहतो. आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवू शकणाऱ्या माणसाचे देखील असेच आहे. आपल्या इंद्रियांमुळे निर्माण झालेल्या भावना त्याच्या कॉन्शियसनेसमध्ये आहेत, पण ते त्याच्यात अटॅचमेंट किंवा एखाद्या गोष्टीचा तिरस्कार निर्माण करत नाहीत. माणूस आहे तसाच राहतो, वागतो. जीवनमुक्त ह्यालाच तर म्हणतात. दिस इज अ पर्सन विथ अ फ्री सोल. तर असा हा भगवद्गीतेतला दुसरा अध्याय, ज्यात आपण आपल्या अंतर्मनाबद्दल, आत्म्याबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या कामाचे आणि कर्तव्याचे महत्त्व समजून घेतले. त्याचबरोबर आपण डिटॅचमेंट, आपले इंद्रिये, आपल्या इच्छा आणि त्यातून होणारा त्रास या गोष्टींबद्दल सुद्धा बोललो. आपण असं म्हणू शकतो की हा दुसरा अध्याय हा स्वयंशिस्त आणि आत्मनियंत्रणाचा धडा आपल्याला शिकवतो. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.